हॅलो स्टुडंट, सगळ्यांचं पीके ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आहे. आपण IBPS AFO मेन्स 2024चा जो पेपर झालेला आहे याचा अनालिसिस बघतोय. मागचा जो पार्ट कंडक्ट केला गेला त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आणि ASDS चे क्वेश्चन्स आपण कव्हर केले. आजच्या भागामध्ये ॲग्रोनॉमी, एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीवरचे क्वेश्चन्स आपण बघणार आहेत. काल मी जसं तुम्हाला सांगितलं 15 क्वेश्चन्स होते हॉर्टिकल्चर आणि ASDS वरती मिळून, त्याच्यापैकी ॲव्हरेज तुमचे 13 क्वेश्चन्स बरोबर येणं अपेक्षित होतं. आजचा जो भाग आहे ॲग्रोनॉमी, एंटो आणि पॅथो याच्यावरती एकूण 22 क्वेश्चन्स विचारले गेलेले होते आउट ऑफ 60. ठीक आहे, तर ह्या 22 पैकी ॲव्हरेज कॅन्डिडेटचे जवळपास 15 क्वेश्चन्स मिनिमम येणं अपेक्षित आहे. कारण जी स्पर्धा आहे ह्या स्पर्धेचा अनुमान घेता स्पर्धा ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि बसणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे तो जो रेशो आहे जवळपास 15 ते 20 एका जागेसाठी 15 ते 20 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. हा रेशो सगळा बघता आणि त्या क्वेश्चन्सचा डीपनेस पाहता किंवा त्या क्वेश्चन्सची लेवल पाहता 22 पैकी 15 क्वेश्चन्स येणं स्वाभाविक आहे किंवा येणं अपेक्षित आहे. ओके, आजच्या भागामध्ये बघताना ॲग्रोनॉमीवरचे क्वेश्चन्स, एंटो आणि पॅथोवरचे क्वेश्चन्स आपण वन बाय वन बघूयात. पण तत्पूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचं आणि शेअर करायचं तुमच्या मित्रमंडळीसोबत. ओके, चलो पहिला क्वेश्चन्स आपण बघूयात. डेफिनेटली कॅटेगरी तुम्हाला क्वेश्चन्स पाहिल्याबरोबर समजणार की यस इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन्स होता, जमायला पाहिजे होता. क्वेश्चन्स पाहिल्याबरोबर अंदाज येईल की थोडासा डीप लेवलचा क्वेश्चन्स होता. ओके, बघा आता इथं राईस जो आहे या राईसला सेंट कशामुळे येतो. आपण जो बासमती राईस खातो याला जो सेंट येतो हा सेंट कशामुळे येतो असा क्वेश्चन विचारलेला होता. हा सेंट बिअर करणारा कंपाऊंड आहे 2-acetyl-1-pyrrolene. ओके, ह्या कंटेंटमुळे बासमती राईसला काय येतो, स्मेल येतो. आता राईस जो आहे ॲग्रोनॉमी मधला जे मेजर क्रॉप्स आहेत, तुम्हाला ॲग्रोनॉमीवरती जे क्वेश्चन्स पाहिले तर क्रॉप वरती तुम्हाला सेंट% क्वेश्चन्स राहतात. ओके, आणि जो तुमचा मेट्रोलॉजी वाला भाग आहे मेट्रोलॉजी भागावरती मॅक्सिमम चान्सेस आतापर्यंत विचारले गेलेले ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट वरती विचारलेले आहेत क्वेश्चन्स. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही मेट्रोलॉजी भाग कव्हर करणार तेव्हा मेट्रोलॉजी मध्ये इन्स्ट्रुमेंट्स तुमचे पाठ पाहिजेत. मागचा ट्रेंड बघता इन्स्ट्रुमेंट्स वरती कंटिन्यू क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, नेक्स्ट. हा, कुठल्या राईसला मिरॅकल राईस आपण म्हणतो. ओके, कुठल्या राईसला मिरॅकल राईस आपण म्हणतो. याच्यामध्ये ऑप्शन्स असे नव्हते, याच्यामध्ये ऑप्शन जे ते IR8, जया, बासमती, शुभांगी अशा व्हरायटीचे ऑप्शन्स दिलेले होते. आता ही जी राईसची व्हरायटी आहे IR8 याला मिरॅकल राईस म्हणतात वर्ल्ड मधला. ओके, आणि आपल्या इंडिया मधला कुठला आहे, जया जी व्हरायटी हिला मिरॅकल राईस ऑफ इंडिया म्हणतात. ओके, ही जी राईसची व्हरायटी IR8 कुठलीही व्हरायटी जेव्हा डेव्हलप होते, जसं बँगलोर वरनं व्हरायटी डेव्हलप जर झाली IIHR बँगलोर तर त्याला आर्का लावलं जातं. कोइंबतूर वरनं झाली तर त्याला CO लावलं जातं. बरोबर, जर अकोलावरनं झालं तर PDKV लावलं जातं. ठीक आहे, आणि MPKV वरनं केलेली असेल तर फुले लावलं जातं. तसं ही जी IR8 आहे हिला ऑब्विसली कुठून तरी डेव्हलप झालेली व्हरायटी आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, 1960 ला ही व्हरायटी डेव्हलप झालेली आहे, म्हणून ह्या व्हरायटीच्या पुढे आपण IR असं लावल्या जातं. मॅनिला फिलिपाईन्स या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट सिच्युएटेड आहे. नेक्स्ट, बायोफर्टिलायझर्स. ओके, बायोफर्टिलायझर्स वरती क्वेश्चन्स, शक्यतो बायोफर्टिलायझर्सचे क्वेश्चन्स तुम्हाला हे जे स्पीसीज आहेत कुठला बायोफर्टिलायझर कुठल्या क्रॉप साठी वापरला जातो इथं क्वेश्चन्स फ्रेमवर्क होतो. मी MCRच्या बॅचला शिकवतोच विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला MCR PGCET ला देखील हे जे रायझोबियमचे जेवढे स्पीसीज आहेत बायोफर्टिलायझर मधले, ओके, रायझोबियमचे स्पीसीज वरती क्वेश्चन्स तुम्हाला येतात. ठीक आहे, त्यामुळे हे रिमेंबर करा. रायझोबियम स्पीसीज हा लेंटिल क्रॉप साठी कुठला वापरला जातो असं विचारलेलं होतं, तर याचा आन्सर आहे रायझोबियम लेगुमिनिस्पोरम. ओके, हे याचं करेक्ट आन्सर आहे. आता हा रायझोबियम मिलीलोटी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोजून आपला जो बेसिक्स ऑफ ऍग्रिकल्चर आहे, फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर व्हॉल्यूम 1 मध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये 7-8 असे दिलेले, तुम्ही त्या 7-8 पैकी 4 करायचे, बाकीचे ऑप्शन इलिमिनेट करायचे. ओके, याच्यावरती क्वेश्चन जर आला सगळे पाठ करायचे नाही. आता हे बाकीचे जे इथे मिलीलोटी हे बघा कुणाकुणासाठी वापरला जातो, हे मिलीलोटस ओके म्हणजे स्वीट क्लोअर साठी वापरला जातो. ओके, त्याच्यानंतर मेडिकागो सटायवा म्हणजे अल्फा अल्फा याच्यासाठी वापरले जातात. आणि हा जो फॅज्युली आहे जेवढे काय आपल्या बीन्स आहेत
नावावरनं तुमच्या लक्षात येत असेल. आणि हा क्लोर साठी वापरला जातो. असे स्पीसीज आहेत. याच्यापैकी तुम्हाला लेंटिल मध्ये कुठला वापरला जातो हा विचारलेला होता. याचा आन्सर आहे लेग्युम्स. बरोबर. हा चार्ट पाठ केला असता किंवा हा चार्ट रिमेंबर, आता हे केलं असतं ते केलं असतं नाही, पण पुढे करताना सांगितलं मी तुम्हाला मोजून 7-8 रायझोबियमचे स्पीसीज आहेत. ह्या रायझोबियमच्या स्पीसीज पैकी आपले 4 जर रिमेंबर असले असते, ओके, 4 आपल्याला माहिती आहेत कन्फर्म की फॅज्युली बीन साठी आहे, मेलिलोटी एक करून ठेवला असता, 2-3 ऑप्शन तुमचे स्किप झाले असते, तुमची रिस्क कमी झाली असती. जरी माहिती नसलं असतं तरी तुम्हाला आन्सर सिलेक्ट करता आलं पाहिजे. परीक्षेमध्ये जे वाचलं तेच येतं असं नाही, जे वाचलेलं आहे त्याला इम्प्लिमेंट कसं करतो हे जमलं पाहिजे. ओके, त्यामुळे याला अनालिसिस करताना आपण या पद्धतीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. हा, ग्राउंडनट मधली जी रेड हेअरी कॅटरपिलर आहे, ओके, या रेड हेअरी कॅटरपिलरला कंट्रोल करण्यासाठी कुठला क्रॉप वापरला जातो? साधं गेस करण्याचं आहे. ऑप्शन मध्ये आता एक्झॅक्ट ऑप्शन हे होते का माहिती नाही, हा मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. पण याचं इमॅजिन करा की याचा आन्सर तुम्हाला माहिती नाही, पण आपल्या इकडं ग्राउंडनट, शेंगदा, भुईमुग लावलेला आपण बघतो. त्याच्यामध्ये कधी आपण पोटॅटो लावलेले पाहिले का? ठीक आहे, एखादा शेतकरी आहे, त्याची फील्ड आहे ग्राउंडनटची, त्यानं बटाटे लावले का त्याच्यामध्ये? किंवा भुईमुगाच्या शेतामध्ये कुणी राईस लावलेला पाहिला का? 2 ऑप्शन स्किप झाले. माहिती नाहीये मला याचा आन्सर काय आहे, बट मला त्या ठिकाणी सगळ्या माझ्या शक्ती एकवटून मला त्याचा ऑप्शन एलिमिनेट करायचा आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह मेथड मध्ये मी मागेही तुम्हाला सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह मेथड मध्ये स्कोर करण्याची बेस्ट मेथड असते ऑप्शन एलिमिनेट करणे. कधी ग्राउंडनटच्या फील्ड मध्ये मका लावलेली पाहिली का? किंवा सिसॅमम लावलेला पाहिला का? बरं ठीक आहे, सिसॅममचं माहिती नव्हतं, मेज तर लावत नाही, 2च ऑप्शन उरले, 2 मध्ये रिस्क घेतली आणि अनावधानानं कॉपी जर क्लिक झालं तर हे आपला आन्सर बरोबर येणार आहे. ह्या पद्धतीनं परीक्षेमध्ये क्वेश्चन्स वाचल्याबरोबर ऑप्शन कडे लक्ष गेलं पाहिजे. आन्सर जरी माहिती नसेल तरी एवढा गेस करायचा की हे ऑप्शन याचं नाही किंवा हे आन्सर याचं असू शकत नाही. इन दिस वे द आन्सर इज कॉपी. ओके, चलो नेक्स्ट. हा, जेवढे काही आपले ऑइल सीड क्रॉप आहे हा इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. हा मायक्रोन्यूट्रिएंट शिकवते वेळेस हा सांगितलेला आहे. ठीक आहे, मायक्रोन्यूट्रिएंट मधला सगळ्यात जास्त तुम्हाला ऑइल सीड क्रॉप मध्ये जर हे वाढवायचं असेल, ऑइल कंटेंट वाढवायचं असेल, फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे, सिसॅमम आहे, ओके, मोहरी आहे आपली, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, जेवढे काही ऑइल सीड क्रॉप आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑइलचं कंटेंट जर वाढवायचं असेल तर तुम्हाला सल्फरची आवश्यकता असते. हा इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे, हा ऍव्हरेज कॅन्डिडेटला येणं अपेक्षित आहे. ओके, सल्फर इज द करेक्ट आन्सर. हा, जे काही सिरियल्स आहेत किंवा पल्सेस आहेत त्यांच्या बेसपासनं जे काही उगवतं, ओके, याला काय म्हणतो? आता ऑप्शन्स मध्ये बघा, तुम्हाला सिरियल्स आणि ग्रासेस विचारले. सिरियल्स आणि ग्रासेस मध्ये तुम्हाला सकर्स पाहायला मिळत नाहीत. ओके, तुम्हाला ब्रांचिंग पाहायला मिळत नाहीत. इथं सिरियल्स आणि पल्सेस जर आलं तर तुम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये रिकॉल होणं अपेक्षित होतं की राईस मध्ये आपण रीड करताना होतो टिलरिंग स्टेज. ओके, ही इरिगेशन साठी राईस मधली सेन्सिटिव्ह स्टेज आहे. जसं मेज मध्ये टसलिंग, डी टसलिंग आहे, जशा काही हे इरिगेटिव्ह स्टेजेस आहेत, इथं टिलरिंग कशाच्या तरी रिलेटेड लगेच क्लिक व्हायला पाहिजे की सिरियल्स आणि याच्या ग्रासेस मध्ये राईस जे आहे हे टिलरिंगच्या संबंधात होतं. ओके, आता टिलर्स म्हणजे काय? हे राईस आहे, राईसचे मुळं आहेत. फर्स्ट टाइम इथून जे उगवल असं ऍज लाईक अ सकर्स, ओके, पण हे ट्रीज मध्ये येतात सकर्स वगैरे, हे जे उगवायला चालू होतं याला बनायचं असतं टिलर, आणि ह्या स्टेजला म्हणतात टिलरिंग स्टेज. ओके, जसं याच्यामध्ये आहे आपल्या व्हीट मध्ये आहे CRI, क्राउन रूट इनिशिएशन स्टेज. ओके, ज्याला आपण म्हणतो मुकुट मुळं, हे उगवायला चालू होतं. याचा आन्सर आहे टिलर. रीड करताना असं वाटत असेल की यस इझी क्वेश्चन्स आहे, पण ज्या वेळेला तिथं जो विद्यार्थी अपियर्ड होतो, तिथं जो प्रश्न सोडवतो त्याला माहिती आहे की त्याच्यावरती काय बितलेलं असतं. ठीक आहे, आता आपण याचं समजून घेतो, याला आपण अनालिसिस करतोय, त्यामुळे आपल्याला हे सोपं वाटतं. ठीक आहे, त्यावेळेला ह्या गोष्टी सोडवणं थोडंसं कठीण कार्यक्रम असतो. वाटतं तेवढं सोपं नसतं. सगळं सोपं असलं असतं तर प्रत्येक जण जिंकला असता. एवढं सोपं नाहीये ते. हा, हे ना अपेक्षित आहे. एक्स सितू ग्रीन मॅन्युअर, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील की इन सितू कशाला म्हणायचं, एक्स सितू कशाला म्हणायचं. आता एक्स म्हणजे काय, आपण वापरतो शब्द वापरतो की एक्स आहे. ओके, जसं एक्स तुम्ही जसं शब्द वापरता तसे एक्स म्हणजे सोडून जाणे.
आता सितू म्हणजे फील्ड आहे. ओके, सितू म्हणजे काय, फील्ड. आणि एक्स म्हणजे तुम्ही त्या शेताला सोडून गेले, तुम्ही त्या फील्डला सोडून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी प्लांट लावलेले आहेत, नंतर ते मॅन्युअर्स तुम्ही तुमच्या शेतामध्ये येऊन इनकॉर्पोरेट केले, याला म्हणायचं असतं एक्स सितू. इन सितू म्हणजे काय, 1 एकर शेत आहे, त्या 1 एकर शेतामध्ये तुम्ही ढेंचा लावला, बरसीम लावला किंवा सेसबॅनिया लावला. ओके, हे तुम्ही सगळे क्रॉप लावले, त्याच फील्डमध्ये लावले, नंतर ते फ्लॉवरिंग स्टेजला आले की तुम्ही लगेच त्याच फील्डमध्ये गाडून टाकले, याला म्हणायचं असतं इन सितू. सगळे ऑपरेशन तुम्ही शेतामध्ये त्याच फील्डमध्ये केले, धिस इज इन सितू. कधी शेतामध्ये असं पाहिलं का शेतकऱ्याने सुबाबोळ लावली, बाबळीचे झाडं लावले त्याच्या शेतामध्ये, ते बाबळीचे पानं तोडले, पाला तोडला आणि नंतर मॅन्युअर्स मध्ये आणून टाकला, असं नाही होत. ओके, शेतामध्ये बाबळी लावल्या, 1 एकर मध्ये पुऱ्या बाबळी लावून टाकल्या, ठीक आहे, नंतर त्या बाबळीचे पानं तोडले आणि ते पानं तिथं आणून टाकले, असं होतं का, नाही होत. मग इथं आता हे काउपी जे आहे आपण शेतामध्येच लावतो, ढेंचा आपण शेतामध्ये लावतो, ग्रीन ग्राम शेतामध्ये लावतो, राईस बीन शेतामध्ये लावतो, पण सुबाबळ लावत नाही. पण सुबाबळ ग्रीन मॅन्युअर म्हणून काम करते, तर आन्सर इज सुबाबळ. साम दाम दंडभेद सगळ्या नीती वापरायच्या, पण परीक्षेमध्ये आन्सर क्लिक करण्याचा प्रॉपर प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेला सगळे हे विचार जे आहेत, हे विचार सगळे एकवटले गेले पाहिजे. ओके, सुबाबुळ इज द करेक्ट आन्सर. आता हा जो ढेंचा आहे बघा, आता इन सितू मध्ये काय काय वापरतो आपण, एक आहे ढेंचा, यांचे सायंटिफिक नेम विचारतात हा, सेसबॅनिया ॲक्युलाटा, सेसबॅनिया ॲक्युलाटा. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं ढेंचा एक आहे आणि दुसरं सनेम, क्रोटोलॅरिया जुन्सिया, क्रोटोलॅरिया जुन्सिया. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आपलं आहे हे काउपी. ओके, काउपी आपली बरवडी. ओके, मेसवरची सगळ्यात फेमस भाजी. एक काउपी जर आपण पाहिली, काउपीचा जो आकार आहे, हा आकार आपला थोडासा असा किडनी सारखा राहतो बघा, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ किडनी बीन, असा राहतो थोडासा. ओके, आणि याच्या वरती काय असतं, इथं इथं असे एक डोळा असतो, असा डोळा म्हणजे असं इथं ब्लॅक स्पॉट असतो बघा असा. ओके, आता हा पिवळा झाला पण हा ब्लॅक असतो. ठीक आहे, ब्लॅक स्पॉट असतो, दॅट्स वाय काउपी इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक आय पी, कारण त्याच्यावरती तो काळा डॉट जो आहे आणि किडनीचा आकार राहतो नाही. काउपी काय आपलं विग्ना अंगिकुलॅटा. ओके, किंवा विग्ना सायनेन्सिस किंवा अंगिकुलॅटा लक्षात ठेवा. ओके, सुबाबुळ कसं आन्सर काढलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट, थोडासा हार्ड कॅटेगरी मधला क्वेश्चन्स. ओके, स्पेसिफिक लीफ एरिया मेजर करण्यासाठी कुठलं युनिट वापरतो, ऑप्शन मध्ये असं नव्हतं, हे केजी मध्ये नाही, ग्रॅम मध्ये आहे. ओके, मीटर स्क्वेअर पर ग्रॅम, स्पेसिफिक लीफ एरिया मेजर करण्याचं एक युनिट आहे. ओके, हा रेशो ऑफ फोटोकेमिकल्स, थोडासा ॲग्रोमेट्रोलॉजी मधला क्वेश्चन आहे. रेशो ऑफ फोटोकेमिकल्स प्रोडक्ट टू टोटल नंबर ऑफ क्वांटा रिक्वायर्ड, म्हणजे जे फोटोकेमिकल प्रोडक्ट्स असतील, ओके, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये फोटोसिंथेसिस मध्ये जे फोटोकेमिकल प्रोडक्ट्स असतील, झाडाकडून तयार होणारे, ते प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी झाड किती एनर्जी ऍब्झॉर्ब करतं, किती क्वांटम त्याला रिक्वायर्ड होतं, आणि जो यील्ड येणार, जो रेशो येणार, त्याला काय म्हणायचं, क्वांटम यील्ड म्हणायचं. ओके, किती ऍब्झॉर्ब करतायत, त्याच्या प्रमाणात किती देतायत, याला काय टर्म वापरली, याला म्हणायचं असतं क्वांटम यील्ड. नेक्स्ट, हार्ड क्वेश्चन्स थोडासा. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग एक्सेस सॉइल वॉटर, एक्सेस शब्द आला, सॉइल वॉटर आला म्हणजे ड्रेनेज आला. ओके, ऑप्शन एलिमिनेट होत नाहीत. वॉटर युझिंग बायो एनर्जी ऑफ डीप रूटेड प्लांट, ऍक्च्युअली एक्झाम मध्ये हा क्वेश्चन थोडासा आणखी लेंदी होता. ओके, आणखी थोडासा लेंदी होता, याला मी पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की आणखी याच्यामध्ये लेंदी विचारलेला होता. पण थोडंसं ह्या बायो एक शब्द आहे, ड्रेनेज एक आहे, माहिती नव्हता आन्सर, पण टुक्का मारायचा, तर बायो ड्रेनेज हे आन्सर याचं आपल्याला क्लिक करणं गरजेचं होतं. ओके, नेक्स्ट, फर्टिलायझर ट्री कोणाला म्हणायचं. ओके, फर्टिलायझर ट्री कुणाला म्हणायचं, बनाना नाही, कोकोनट नाही, मँगो नाही, ऑप्शन मध्ये एकच दिलेलं होतं, ग्लिरिसिडिया. ठीक आहे, आन्सर आहे ग्लिरिसिडिया. हा,
जी आपण ॲले क्रॉपिंग करणार, ही ॲले क्रॉपिंग करण्यासाठी जे आपण तिथं क्रॉप लावणार, इथं आपल्याला कन्सेप्ट समजणं गरजेचं होतं. मी बेसिक्स ऑफ वॉल्यूम मध्ये जेव्हा युट्यूबवरती लेक्चर घेतलं ह्या सगळ्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये ॲले म्हणजे काय होतं, ॲले म्हणजे पॅसेज, आणि त्या पॅसेजच्या मध्ये आता पॅसेज म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं फॉरेस्ट क्रॉप लावले, याही ठिकाणी तुम्ही फॉरेस्ट क्रॉप लावले, ठीक आहे, साग लावलं, सागाचे झाडं लावले, किंवा सुबाबूळ लावले, किंवा दुसरी तुम्ही झाडं लावले, ओके, निलगिरी लावली. आता ह्या दोघांच्या मध्ये जो पॅसेज उरलेला आहे, धिस पॅसेज इज कॉल्ड ॲज ॲले, आणि याच्या मध्ये जी क्रॉपिंग केली जाते दॅट क्रॉपिंग इज कॉल्ड ॲज ॲले क्रॉपिंग. मग इथं तुम्ही जेव्हा क्रॉप निवडणार, ओके, तुम्हाला इथं हे दोन झाड आहेत, ओके, इथं एक रो लावला, इथं एक रो लावला, तुम्हाला ॲले क्रॉपिंग करायची, इथं मधल्या पॅसेज मध्ये तुम्हाला झाडं लावायची. हे झाडं कसे असायला पाहिजेत, ओके, हे झाडं कसे असायला पाहिजेत बघा. हे ॲलिलो केमिकल्स रिलीज करणारे नाही पाहिजेत. स्वाभाविक आहे, जर ह्यांनी एखादं केमिकल रिलीज केलं तर हे केमिकल ह्या झाडांना हजार्ड करणार, या झाडांना हजार्ड करणार, ॲलिलो केमिकल्स नाही पाहिजे. सॅलो रूटेड आहेत, तर हे क्रॉप जे आहेत हे पाहिजेत नायट्रोजन फिक्सेशन करणारे, ओके, जेणेकरून ते जे आपण युटिलायझेशन केलेलं आहे त्या पॅसेजचं, त्या पॅसेजमध्ये जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन झालं पाहिजे, ओके. नायट्रोजन फिक्सेशन करणारे हे प्लांट पाहिजे. हा थोडासा किचकट प्रश्न होता, हार्ड कॅटेगरी मधला प्रश्न होता. बघा तुम्हाला आतापर्यंत जवळपास 2-3 प्रश्न असे होते, कितीपर्यंत आलो आपण, 13 पर्यंत, म्हणजे जवळपास 10 क्वेश्चन्स बरोबर येणं गरजेचं होतं. 3 किंवा 4 तुम्ही हार्ड कॅटेगरीमध्ये टाकू शकता, जे तुम्हाला जमणार नव्हते, म्हणजे जवळपास 10 क्वेश्चन्स बरोबर येणं स्वाभाविक आहे. ट्री हाईट मेजर करण्यासाठी आता याचा आन्सर जे आहे ना, याचा आन्सर एक्झॅक्ट आता अल्टीमीटर जे आहे, अल्टीमीटर हे ट्री हाईट साठी यूज करतात, ओके. अल्टी म्हणजे हाईट मेजर करण्यासाठी, झाडांची हाईट. याच्यामध्ये काय केलं जातं, लाईट्स हे केल्या जातात, ओके, सोडल्या जातात, त्या हाईट घ्यायची झाडाची, त्या लाईट्सचं मेजर करायचं कितीपर्यंत काय. पण याच्यामध्ये अल्टीमीटरमध्ये ट्रायगोनोमेट्रीचा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला यूज होतो, ओके, हा फॉर्म्युला यूज केला जातो. पण इथं दिलेला आहे विदाऊट हा ट्रायगोनोमेट्रिक फॉर्म्युला तुम्ही कशी हाईट झाडाची मेजर करणार, हा थोडासा एक्सप्लेनेशन साठी म्हणा किंवा ऑप्शन आन्सर काढण्यासाठी हा थोडासा किचकट प्रश्न आहे. याचा आन्सर आता त्यांनाच माहित काय, पण ते आन्सर की देत नाहीत. लेंदी क्वेश्चन्स. याचा आन्सर 2 बाबतीत कन्फ्युजिंग आहे, ओके, 2 ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. आता एक व्हे प्रोटीन आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर चॉकलेट मिल्क आहे, योगर्ट आहे, आणि कोकोनट वॉटर आहे. तुम्हाला काही ठिकाणी रीड केल्यावर बरोबर लक्षात येतं की थोडंसं वॉटर बद्दल सांगितलेलं आहे. विच वन इज इफेक्टिव्ह पोस्ट वर्कआउट नॅचरल रिकव्हरी ड्रिंक, ओके, ड्यू टू इट्स पॉवरफुल न्यूट्रिएंट पॅकेज supplies the nutrient that need after workout, had carbohydrates replenish our energy, protein helps repair tired. आता इथं कार्बोहायड्रेट जे आहे किंवा प्रोटीन्स ह्या जे टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या कोकोनट वॉटर मध्ये अब्सेंट्स आहेत, ओके. पण जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ओके, इलेक्ट्रोलाइट्स, तर हे कोकोनट वॉटर मध्ये राहतात. म्हणजे ऑप्शन जे आहे तुमचं थोडंसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, त्याच्यानंतर म्हणून हे आन्सर जे आहे ना, हे ड्रिंक शब्द येतो, योगर्ट ड्रिंक मध्ये नाही येत ते, ओके. त्यामुळं आन्सर जे तुमचं एक तर योगर्ट किंवा कोकोनट वॉटर दोन्हीपैकी एक आन्सर तुमचं येणं अपेक्षित आहे, ओके. चलो नेक्स्ट. हा, एंटोपॅथोवरती बघा काय क्वेश्चन्स होते. एंटोपॅथो मध्ये मी तुम्हाला सांगितलं एकही क्वेश्चन्स, नो क्वेश्चन्स ऑन सेरिकल्चर, ॲपिकल्चर, लॅक कल्चर, ठीक आहे. पॅथॉलॉजी मधले क्वेश्चन जे आहेत वाटतात तेवढे सोपे नव्हते. एंटोमॉलॉजी मधले क्वेश्चन सोपे होते, पॅथॉलॉजी मधले थोडेसे हार्ड कॅटेगरी मधले क्वेश्चन्स होते. हा, हे बघा, हे पहिलाच क्वेश्चन पार डोकं फिरून टाकते. द डाउनी मिल्ड्यू स्पीसीज हॅव ऑस्टस स्पोरंजिया अँड सेकंडरी अँड टर्शरी ब्रांचेस आर राईट अँगल्स. तुम्हाला जेव्हा हा सगळे स्पीसीज कळतात त्याच वेळेला तुम्हाला याचा आन्सर जे आहे याचं सुडोस्पेरोनोस्पोरा हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट. ओझी टेस्ट इज यूज टू डिटेक्ट द पॅथोजन. सोप्या कॅटेगरी मधला क्वेश्चन, हे आपण बॅक्टेरिया डिटेक्ट करण्यासाठी आपण हे वापरतो. कुठली? ओझी टेस्ट. हा, पॅसिलोमायसिस लिसेनियस इज अप्लाइड फॉर, पहिले आहे का हेच तर कळलं पाहिजे, काय भानगड आहे, ओके. हा एक फंगस आहे, ओके. हा पॅपिलोमायसिस काय, पॅसिलोमायसिस काय, हा फंगस आहे. आणि ह्या फंगसचं सस्पेन्शन वगैरे करून कल्चर करून सगळं आपण जसं झाडाला बायो फर्टिलायझर टाकतो त्या पद्धतीने हे टाकले जातात. आणि याचा उद्देश काय, झाडाच्या मुळाला टाकलं जातं. झाडामध्ये जर हे रूट नॉट नेमॅटोड्स असतील, ओके, जमिनीच्या आतमध्ये,
तर हे कंट्रोल करण्यासाठी हा फंगस वापरला जातो. पॅथॉलॉजी मधले बघा, तुम्हाला पहिलाही प्रश्न हा जो आहे हा उजी टेस्ट वाला एक सोपा आहे, हा थोडासा अवघड होता, हा सोपा आहे, हा थोडासा परत अवघड आहे. ओके, ज्याला पॅसिलोमायसिस काय कळलं, मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच ऐकलेलं असेल की असं काहीतरी आहे. नेक्स्ट, डॅम्पिंग ऑफ इन टोमॅटो इज ऑकर ड्यू टू, हा सोपा क्वेश्चन होता. सगळे डॅम्पिंग ऑफ जेवढे आहेत तुम्हाला स्पेसिफिकली डॅम्पिंग ऑफ पपया मधला विचारतात. हा जो डॅम्पिंग ऑफ आहे, जमिनीमध्ये फंगस राहतो, हा फंगस त्या झाडाच्या मुळांना पोकळ करून टाकतो. पोकळ केल्याच्या नंतर त्याच्यामधनं झाड काय होतं, झाडाचे मुळ जर कमकुवत झाले झाड पळतं. ओके, असं खाली पडतं. इट इज कॉल्ड अ डॅम्पिंग ऑफ. तर हे होत असतं फंगस मुळे. ओके, प्रोटोझोआ नाही, व्हायरॉइड तुम्ही स्किप करू शकले असतात. ओके, व्हायरस स्किप करू शकला असतात. बघा 2-3 ऑप्शन स्किप होतात. कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं झालं असं, ज्यांना अशा पद्धतीने एलिमिनेशन जर केलं ते कन्फ्युजन होतं ओनली फंगाय आणि बॅक्टेरिया. ओके, तर फंगाय इज द आन्सर, कारण डॅम्पिंग ऑफ जनरली फंगसमुळे होतात. आता हा बॅक्टेरिया जो आहे हे आन्सर नाहीये. व्हायरस आणि व्हायरॉइड, व्हायरस आणि व्हायरॉइड वरती एक क्वेश्चन बाळांनो कन्फर्म बनत असतं. तो क्वेश्चन कुठला आहे बघा, व्हायरस आणि व्हायरॉइड मध्ये फरक काय आहे, असा क्वेश्चन तुम्हाला येतो आणि त्याच्यावरती शक्यतो एकच ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. जर तुम्हाला याच्यामधला फरक जर विचारला तिथं एकच ऑब्जेक्टिव्ह विचारण्याची शक्यता असते, व्हायरॉइड म्हणजे काय, ओके, आणि व्हायरस म्हणजे काय. शॉर्ट मध्ये 3 पॉईंट सांगतो, तेवढं लक्षात ठेवायचे. हे व्हायरस जे आहेत हे व्हायरॉइड पेक्षा मोठे असतात आणि व्हायरॉइड जे आहेत हे व्हायरस पेक्षा छोटे असतात. याच्यामध्ये जे न्यूक्लिक मटेरियल आहे, आयदर डीएनए असू शकतं और आरएनए असू शकतं. पण याच्यामध्ये जे मटेरियल आहे, याच्यामध्ये मटेरियल जे आहे सिंगल स्ट्रँडर्ड आरएनएच असतो. हा प्रश्न विचारला जातो. व्हायरॉइड मध्ये न्यूक्लिक ऍसिडचं कुठलं कंटेंट आहे किंवा कुठल्या बेसेस आहेत हे तुम्हाला आरएनए या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आधी प्रश्न येतो. आणि हे जे व्हायरॉइड आहेत, जनरली व्हायरसला काय होतं, व्हायरस जे आहेत हे आयदर डीएनए असेल किंवा आरएनए असेल, त्याला कव्हर करण्यासाठी व्हायरसच्या बाजूला असं कव्हर असतं, त्याला आपण शीथ म्हणतो. ही प्रोटीनची शीथ असते, ही व्हायरस मध्ये असते, ही व्हायरॉइड मध्ये नसते. म्हणून व्हायरॉइडचा आकार कसाही असा असू शकतो. कारण याच्यामध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये नो कव्हर, कशाचं, प्रोटीन शीथचं कव्हर याच्यामध्ये नसतं. बस. जर व्हायरस आणि व्हायरॉइडच्या फरकावरती जर क्वेश्चन्स विचारायचा झाला तर तुम्हाला क्वेश्चन्स येणार याच्या डिफरन्स वरती. ओके, चलो नेक्स्ट. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, सोपा कॅटेगरी मधला प्रश्न आहे. ठीक आहे, हा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, याच्यावरती मी युट्यूब वरती भरपूर लेक्चर्स घेतलेला आहे. एका लेक्चर मध्ये सगळे इन्स्टिट्यूट जे आहेत हे सगळे इन्स्टिट्यूट कव्हर केलेले आहेत. हा, द पेस्ट पॉप्युलेशन लेवल ॲट विच द एक्सपेक्टेड क्रॉप डॅमेज एक्सीड्स द कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटिंग कंट्रोल मेजर्स, याचा आन्सर आहे इकॉनॉमिक इंजुरी लेवल्स. 2-3 गोष्टी असतात जनरल इक्विलिब्रियम, याच्यावरती युट्यूब वरती मी सेपरेट लेक्चर घेतलेले, खूप चांगलं समजून सांगितलेलं आहे. ते लेक्चर्स तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. इकॉनॉमिक जनरल इक्विलिब्रियम लेवल आहे, सगळे इन्स्टक एका ठिकाणी असतात, काही होत नाही त्यांना, पण त्यांना फेवरेबल कंडिशन भेटली की वाढतात, एका थ्रेशोल्ड लेवल पर्यंत जातात, तिथेही कंट्रोल नाही गेली की क्रॉपला इंजुरी कॉज करतात. आन्सर इज इकॉनॉमिक इंजुरी लेवल. हा, हार्ड क्वेश्चन्स. रिक्वायर्ड टू किल अ नोन पॉप्युलेशन ऑफ मायक्रोएट गिवन लिथल टाइम, याचा आन्सर आहे एफ व्हॅल्यूज. ओके, डी व्हॅल्यू आणि एफ व्हॅल्यू अशा 2 कन्सेप्ट असतात पॅथोजन किल करण्यासाठीच्या. ठीक आहे, ओके. असे झाले जवळपास 20 ते 22 क्वेश्चन्स. त्यामुळे म्हटलं होतं सुरुवातीला जवळपास 15 क्वेश्चन्स, बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही सोडून द्या, पण 15 क्वेश्चन्स येणं अपेक्षित होतं. डिपेंड्स ऑन युअर पेपर. मागच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी यावर्षी पेपर देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना समजलं असेल की ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन्स वरती विचार करायला पाहिजे. दिस इज द मेन इम्पॉर्टन्स ऑफ अनालिसिस. ओके, व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. चॅनलला नवीन असाल तर चॅनल डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.